मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बंद गळा ब्लाउज डिझाईन कटिंग आणि टिचिंग करणार आहे। बाजूला जी माप दिले त्याप्रमाणे आपण ब्लाउज कटिंग करणार आहे। परफेक्ट फिटिंग हवा असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। हा आपला अस्तर आणि ब्लाउजचा कपडा। सगळ्यात पहिला मी बंद भाग माझ्याकडे ठेवलाय, ओपन भाग समोर ठेवलाय आणि आपली मागील उंची 12.5 आहे। बोट नेक आहे म्हणून मी त्यामध्ये 1.5 इंच प्लस करते। 14 इंच आपण मागील उंची घेतोय। उंचीला मी 2 ठिकाणी मार्किंग केली आणि सरळ लाईन आखून घेतली। ही आपली शोल्डर लाईन आहे। शोल्डर आपलं 14 आहे, त्याच्या अर्ध 7 इंच मी शोल्डर घेतला आहे। सेम मार्किंग खाली अजून एक ठिकाणी करा, म्हणजे मुंडा लाईन आखणं सोपं जातं। मुंडा लाईन आखून घेतली। आता मुंडा जेवढं तुम्ही शोल्डर घेतले तेवढंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। 7 इंच मुंडा घेतला आहे आणि छाती लाईन आखून घ्या। शोल्डर लाईन, मुंडा लाईन, छाती लाईन तिन्ही लाईनी आखून झाल्या। आता 1 इंच मुंडा उतार, शोल्डर वर 2.5 इंचाला मार्किंग आणि ह्या 2 मार्किंग क्रॉस मध्ये जोडायचे आहेत। मुंडा लाईनीचा मध्य काढायचा आहे। 7 होता, 1 इंच खाली आलो, राहिली आपली 6 इंच। तिचा मध्य काढला, अर्धा इंच आतमध्ये ब्लाउजच्या आतमध्ये मार्किंग करायचे आणि क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे। इथपर्यंत समजलं? आपली कमर 28 आहे। 28चा चौथा 7 इंच, त्यात तुम्हाला 2.5 इंच प्लस करायचं आहे। 1 इंच ट्रक्स साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग। हे टोटल आपलं 9.5 इंच झालं आहे। त्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे। तर 10.5 इंच आपण छाती घेतली आहे। या पद्धतीने एक वेळ ब्लाउज कटिंग करून बघा, परफेक्ट फिटिंग बसेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते। 1.5 इंच मी आतमध्ये मार्किंग केली आणि मुंड्याचा शेप दिला आहे। आपला ब्लाउज आखून कंप्लीट झाला आहे। आता बोटनेक साठी मी गळा उंची 3 इंच घेतले। ही तर तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। शोल्डर पट्टी ब्लाउजच्या मापाप्रमाणे घेतले मी। तर आपली शोल्डर पट्टी 3 इंच आणि गळा रुंदी 4 इंच राहिले। 1 इंच आपला मध्ये गॅप येणार आहे या ठिकाणी। इथून खाली आपल्याला गजो नेक पॅटर्न बनवायचा, त्यासाठी कमरपट्टी आपली 3.5 इंचाची आहे। वर गळा रुंदी आपली 4 इंच आहे, पण खाली मी 3 इंचच घेते। इथं तुम्हाला डीप नेक आवडत असेल तर तुम्ही 4 इंच सुद्धा खाली गळ्याचा बॉक्स बनवू शकता, त्यामध्ये गळ्याचा शेप देऊ शकता। मी आता जो गळ्याचा शेप दाखवते हा तुम्ही जर गळ्याला लेस अटॅच करणार नसाल तर या पद्धतीने घेणार आहे। मी गळ्याला लेस अटॅच केले, तर त्यासाठी मी जिथं आपण छाती लाईन आखले तिथून मी शेप असा गोल फिरवला आहे, म्हणजे वर आपली लेस अटॅच होईल आणि खाली आपल्याला पाइपिंग गोल मध्ये बरोबर लावता येईल। तर मी 2 नेक पॅटर्न गळ्याचे शेप आखून दाखवले। तुम्हाला जो आवडतो त्याप्रमाणे तुम्ही ब्लाउज कटिंग करू शकता। आपलं आखून कंप्लीट झाले। मी जसं आखले त्याप्रमाणे परफेक्ट कटिंग करून घेते। या पद्धतीने एक वेळ ब्लाउज कटिंग करून घालून बघा, कारण की मी जसं ब्लाउज फक्त कटिंग किंवा टिचिंग नाही दाखवत, तो ब्लाउज फिटिंग कसा बसला तो सुद्धा फोटो दाखवते। तर तुम्हाला डाऊट बऱ्यापैकी नाही आला पाहिजे, तरी पण डाऊट आला तर मला कमेंट करू शकता। आपण परफेक्ट असाच पसरून ब्लाउज पीस आणि अस्तर एकावर एक ठेवून कटिंग करून घेतला आहे। हा बघा, मी असा परफेक्ट ब्लाउज कटिंग करून घेतला आहे। आता बघा, इथला मधला कपडा पण मी कट करून बाजूला काढला आणि आता आपल्याला सगळ्यात पहिला गळ्याच्या बाजूनी पूर्ण शिलाई मारायची आहे। कोणाच्या ठिकाणी सुई खाली रुतवायची आहे आणि नंतर कपडा सरकून आपला कोन परफेक्ट बनवायचा आहे। या पद्धतीने पूर्ण गळा शिवून झाल्यानंतर आपल्याला पिना काढून घ्यायच्यात सगळ्या, त्यामुळे आपल्याला गळ्याला पट्टी वगैरे अटॅच करायची गरज नाही पडत। आता बघा, इथं कट टाकून घेऊया। पूर्ण गळ्याच्या बाजूला आपल्याला जिथं गोल आहे त्या ठिकाणी कट टाकायचे, जिथं कोन बनलाय तिथं कट टाकायचे आहेत, म्हणजे हा गळा इझिली पलटी होतो। तर आता पलटी करायच्या आधी आपण दाब शिलाई देणार आहे, कारण ह्याला आपण कॅनव्हास पण नाही लावत, गळ्याला पट्टी पण नाही लावत। दाब शिलाईमुळं आपला गळा फिनिशिंगला चांगला दिसणार आहे। तर एकदम सोप्या सिंपल पद्धतीत आपण हा ब्लाउज शिवत आहे। हे बघा, सगळा कपडा मी असा पलटी केला। बघा किती फिनिशिंग सोबत आपला गळा तयार झालाय। पण आपण इथं स्टॉप नाही करणार आहे, त्याला आता एक फिनिशिंग शिलाई, वरून एक फिनिशिंग शिलाई देणार आहे। मी ती कशी दिसते मग दाखवतेच। हे बघा, शिलाई मारल्यानंतर कपडा फुगायचा पूर्ण बंद होतो, गळा दाबून बसतो। आता मी अशी लटकणारी लेस आणली आहे। या ठिकाणी तुम्ही पाइपिंग, दुसरी लेस काहीही वापरू शकता। मला ही लेस लावायची होती, तर मी ही लेस, जिचा हा ब्लाउज आहे तिने मला अशी लेस लावायला सांगितली होती। तर ह्या लेसला वरच्या बाजूला मोठी
जाड लेस आहे त्यामुळे मी इथं दाब बदलला नाहीये, तर आहे याच दाबनं मी शिलाई मारून घेते. तर तुमच्या लेसला वर एवढी मोठी लेस नसेल तर इथं दाब बदलायचा आहे, सिंगल दाब वापरायचा आहे. कारण की वर जर कपडा जास्त नसेल तर मग मणी फुटतात आणि ब्लाऊज खराब होतो लवकर, त्यामुळे दाब बदलून शिलाई मारा. आपल्याला हवी तेवढी लेस मी ठेवली, बाकीची लेस मी कट करून घेतली आहे. आपली लेस अटॅच झाली आहे. आता मी तुम्हाला उलट्या बाजूनी पण दाखवते कशी झाली आपली लेस. हे बघा, ही तर आपण पायपिंग लावणार तेव्हा हे झाकून जाईल आतमध्ये आणि नाहीच गेलं तर ते पॅक करायचं आहे. आता आपण हे बघा अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा शिवून घेणार आहे चारी बाजूने. तर सगळ्यात पहिला मी मुंडा शिवून घेते, कारण की तुम्ही जर एकाच लाईनने शिलाई मारत गेला तर कपडा एक कधी कधी तिरका होतो. तर असं तुम्ही एक मुंडा दुसरा मुंडा नंतर कमरेच्या साईडला शिलाई मारली तर फुगे वगैरे मध्ये येत नाही किंवा चुनी वगैरे येत नाही. बाजूनी शिलाई मारून झाल्यानंतर आता आपल्या कमरेला ट्रक्स टाकून घ्यायचा आहे. तर ट्रक्स कसा टाकायचा मी बऱ्याच वेळ सांगितलंय. आपल्या मागील भागाचा मध्य काढायचा आहे, परत शिलाई मार्जिनिंग सोडून जो राहतो त्या कपड्याचा मध्य काढून तिथे ट्रक्स द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला कमरपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. मी कमरपट्टी अटॅच करून घेतली आहे. आता जो आपला वरचा गळा आहे त्याला आपल्याला अशी तिरकी पट्टी गळ्याच्या बाजूला अटॅच करायची. तर तिरकी पट्टी मी डायरेक्ट असं चुन्या देऊन नाही अटॅच करणार आहे. ही बघा, मी तिच्या पाठीमागं बोट लावून पट्टी अशी गोल करून घेतली आहे. मी याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि तुम्हाला आता नसेल समजलं तर मला कमेंट करा. मी त्याचा एक स्पेशली व्हिडिओ मी याचा अपलोड केला आहे याच चॅनेलवर. तर हे बघा, आपला परफेक्ट गळ्याच्या बाजूला लेस चुनी न देता पट्टी आपली अटॅच झाली आहे आणि पट्टीच्या बाजूने आपल्याला कट टाकणं गरजेचं आहे. कट टाकायचं आहे, नंतर दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई दिल्यामुळे पट्टी इझिली सगळी आतमध्ये जाते आणि त्याच्यानंतर ही फिनिशिंग शिलाई. आपला पाठीमागचा गळा रेडी झाला आहे. तर हा बघा आपला. आता आपल्याला खाली पायपिंग अटॅच करायची आहे. तर हे बघा, मी अशी पायपिंग कशी बनवायची याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलाय, तुम्ही या चॅनेलवर जाऊन पाहू शकता. तर ही पायपिंग मी सिंगल दाब वापरून लावली आहे. तर मी उलट्या बाजूने ह्याला परत एक शिलाई मारते. त्यावेळेस आपण जे आतमध्ये हे बघा, आतमध्ये जो आपला लेस होती ती धागे निघणारे ते सगळे आतमध्ये गेले आहेत. तर तुम्हाला दाब शिलाई सुद्धा व्यवस्थित फिनिशिंग सोबत द्यायची आहे. आता आपण ही पट्टी जी आपण पायपिंग लावली आहे तिची पट्टी उलटी बाहेर यायला नको म्हणून आपण त्याच्या किनारीला शिलाई मारत आहे. किनारीला शिलाई मारू शकता किंवा ह्या ठिकाणी तुम्ही हात शिलाई सुद्धा करू शकता तुम्हाला जर दाब शिलाई नको असेल तर. आपला ब्लाऊज शिवून तयार झाला आहे. पाठीमागचा नेक बनवून तयार झाला आहे. धागे बघा, हे जे काय आपण अर्ध्यातून धागे खेचून बाजूला काढत होतो सुई मशीन मधून, तर ते सगळे धागे कट करायचे. हा आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे. तुम्हाला अजून कोणते नवीन नेक डिझाईन किंवा ब्लाऊज पॅटर्न शिकायचे असतील तर कमेंट करा मला, मी नक्की ते व्हिडिओ अपलोड करेल. हा आपला मागील घातल्यानंतरचा लुक आहे. स्लीव डिझाईनचा व्हिडिओ